वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षा, टीईटी परीक्षा किंवा पवित्र पोर्टल जे आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत। विशेष म्हणजे सेफ स्कोर कितीपर्यंत असावा जेणेकरून जे आहे टेट परीक्षेमध्ये जे आहे टेट परीक्षा ज्यावेळेस रिझल्ट लागेल तर त्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना आणि त्यानंतर जी शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये आपला नंबर शुअरमध्ये किंवा आपल्या नंबरची शुअरिटी असली पाहिजे। त्यासाठी किती स्कोर आपला सेफ असणार आहे, किती स्कोर आपल्याला घ्यावा लागेल टेट परीक्षेमध्ये या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साइट्स नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर नक्की करा। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट ही सुद्धा सांगून देतो, टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन शिक्षक भरतीचे जे चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा, पवित्र पोर्टल जे आहे, पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे टेट परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे काही मोजक्या दिवसांमध्ये जे आहे सुरू होतं। त्याच्यामुळे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी आत्ताच सद्यस्थितीमध्ये आपल्याजवळ असणं खूप आवश्यक आहे। कारण जर समजा आपल्याजवळ एखादी गोष्ट किंवा डॉक्युमेंट्स असतील किंवा काही गोष्टी ज्या खूप महत्त्वाच्या आहे रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेमध्ये, त्या जर गोष्टी आपल्याजवळ नसतील तर त्यावेळेस मात्र आपली परेशानी होऊ शकते। त्याच्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये त्या गोष्टी आपल्याजवळ असणं आवश्यक आहे। आणि जर समजा काही गोष्टी तुमच्याजवळ नसतील तर त्या गोष्टी सद्यस्थितीमध्ये त्या गोष्टींबद्दल उपाययोजना करणं खूप आवश्यक आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करूया की पवित्र पोर्टल नेमकं सुरू होईल। ठीक आहे, आता टेट परीक्षेचा निकाल जो आहे, टेट परीक्षेच्या निकालाची सगळ्यांना वाट आहे की टेट परीक्षेचा निकाल नेमका कधी लागणार आहे। टेट परीक्षेचा निकाल आज, उद्या, परवा घोषित होऊ शकतो। आजही लागू शकतो, उद्याही लागू शकतो, कारण की जुलैचा म्हणजे 1 तारीख आहे जुलै आज। त्याच्यामुळे जे आहे निकाल आजही लागू शकतो, उद्याही लागू शकतो, परवाही लागू शकतो। त्याच्यामुळे निकाल मोजक्या काही दिवसांवर किंवा मोजक्या काही घंट्यावर आलेला आहे। त्याच्यामुळे टेट एक्झामचा निकाल लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व जेवढे अभ्यागतधारक टेट एक्झाम 2025 मध्ये प्रविष्ट झाले होते त्या सगळ्यांना स्वतःचा निकाल दिसणार आहे। आता निकाल दिसल्यानंतर जो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होणार आहे की ज्यावेळेस आपला रिझल्ट शो झाला तर रिझल्ट शो झाल्यानंतर पुढची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेसाठी आपण जे आहे पुढच्या प्रक्रियेसाठी आपण पात्र ठरतो। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निकाल नेमका किती येणार आहे। जर स्कोर चांगला आला तर त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये आपलं स्थान निश्चित असतं, आणि जर स्कोर कमी आला तर त्यावेळेस मात्र आपल्या शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल त्याची शाश्वती नसते। ठीक आहे, आता सेफ स्कोर बद्दल बोलूया की नेमका किती स्कोर जो आहे तो सेफ मानू शकतो आपण शिक्षक भरतीमध्ये। टेट एक्झाम 2025 जी आहे तिच्यामध्ये ज्यावेळेस निकाल घोषित होईल, निकाल घोषित झाल्यानंतर पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होईल। पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया सुरू होईल। म्हणजे पवित्र पोर्टल आपल्याला नोंदणी करावी लागेल। नोंदणी झाल्यानंतर जी शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीमध्ये तुमचा स्कोर किती आहे तो जास्त महत्त्वाचा आहे। ठीक आहे, आता सेफ स्कोर बद्दल बोलूया। तर सेफ स्कोर जो आहे तो बघा, आता समजा व्हॅरी करू शकतो। कसा? सगळ्यात अगोदर तुम्हाला एक मॅजिक फिगर जी आहे की ज्याच्या अबोव जर मार्क्स असले तर आपल्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो। तर 130 प्लस जे मार्क्स आहेत, उदाहरणार्थ समजा 130 मार्क्स जे आहे, 130 पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत किंवा येतील, ज्या विद्यार्थ्यांना 130 पेक्षा जास्त मार्क्स येतील त्या विद्यार्थ्यांना सेफ स्कोर आहे। कारण की 130 प्लस मार्क्स जर असले तर त्यावेळेस शिक्षक होण्याची शक्यता जी आहे ती खूप वाढते। कारण की 130 प्लस मार्क्स येणे जे आहे एवढं सोपं नाहीये टेट एक्झाम 2025 मध्ये। त्याच्यामुळे जे आहे 130 पेक्षा जर जास्त मार्क्स आले किंवा 130 पेक्षा जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांचे येतील त्या विद्यार्थ्यांना शुअरिटी असू शकते की आपण शिक्षक म्हणून आपली निवड होऊ शकते। ठीक आहे, आता आपण आणि हा एक महत्त्वाची गोष्ट जी आहे आपण शक्यता वर्तवतोय त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत कशावर डिपेंड करतात ते सुद्धा सांगणार आहे मी थोड्या वेळात। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे, आता कधी कधी काय होतं, जर समजा 130 स्कोर नाही आला आपला किंवा 130च्या खाली असला आपला स्कोर 120 किंवा 110 तर त्यावेळेस सुद्धा शिक्षक भरतीमध्ये स्थान असतं। कसं ते सांगतो बघा। आता जर समजा पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलवर जी पदसंख्या येणार आहे, जाहिराती ज्या येणार आहे, जर जास्त जागांसाठी पदभरती झाली, 10,000साठी पदभरती होईल समजा शक्यतो, पण जर समजा 15-20 हजारासाठी जर पदभरती झाली तर त्यावेळेस मात्र कट ऑफ जो असतो तो कट ऑफ खूप खाली येतो। त्याच्यामुळे कट ऑफ खाली येईल आणि 130 मार्क जिथं हवे होते तिथं 120 किंवा 110 किंवा 100 मार्क्स किंवा 105 मार्क्स असणारा विद्यार्थी सुद्धा जो आहे तो स्पर्धेमध्ये राहू शकतो।
एवढंच नाही तर महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की तुम्ही तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ समजा पहिला जो फॅक्टर आहे तो आहे कास्ट. आपली कास्ट कोणती आहे, आपण कोणत्या कास्टमध्ये येतो, आपल्या कास्टमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे का, आपल्या कास्टमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे का. जर कमी असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला फायदा होतो. उदाहरणार्थ एखाद्या कास्टचे विद्यार्थी बघितले असेल तुम्ही की त्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मर्यादित असते आणि अशा कास्टचा जो कट ऑफ असतो तो खूप खाली येतो. ठीक आहे, त्याच्यामुळे कास्टनुसार सुद्धा कट ऑफ जो आहे तो कमी जास्त लागतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे डीएड धारकांची. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांचं बीएड झालेलं आहे, मग काही विद्यार्थ्यांचं डीएड बीएड दोन्ही झालेलं असेल. ठीक आहे, पण डीएड धारकांना एक म्हणजे त्या डीएड धारकांसाठी एक काय म्हणतात पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की 1 ते 5 ज्या जागा असतात कोणत्याही शिक्षक भरतीमध्ये, आतापर्यंत जेवढ्या शिक्षक भरती झाल्या तर त्या शिक्षक भरतीमध्ये वर्ग 1 ते 5 ची जी पदसंख्या येते तर ती सगळ्यात जास्त असते. म्हणजे थोडक्यात वर्ग 1 ते 5 साठी येणारी पदसंख्या 6 ते 8 पेक्षा, 9 ते 10 पेक्षा आणि 11 12 पेक्षा जास्त असते. कारण की जिल्हा परिषदेच्या शाळा जास्त असतात वर्ग 1 ते 5 आणि डीएड धारकच फक्त 1 ते 5 साठी एलिजिबल ठरतात, त्याच्यामुळे त्यांच्या जागा जास्त येतात. आता 2 नंबर जागा कोणाच्या येतात तर 2 नंबर जागा येतात वर्ग 6 ते 8 साठी. 6 ते 8 साठी सुद्धा जास्तीत जास्त महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे तर 6 ते 8 साठी मॅथ आणि सायन्स जर असेल तर मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ थोडा कमी लागतो. सामाजिक शास्त्र जर असेल त्यांचा सुद्धा कट ऑफ जो आहे साधारण लागतो, पण जेमतेम त्यांचा कट ऑफ जो आहे कमी नसू शकतो कारण की समाजशास्त्राच्या जागा ज्या आहेत थोड्या कमी राहतात, त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ थोडा साधारण राहतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे वर्ग 9 ते 10 साठी किंवा वर्ग 11 12 साठी कट ऑफ थोडा हाय लागतो. कारण की तुम्ही बघितलं असेल स्पर्धा खूप आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टीटी परीक्षा पास केलेली नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, सर्व विद्यार्थी त्यांना जे आहे 11वी 12वी किंवा 9वी 10वी किंवा 11वी 12वी साठी एलिजिबल असतात. आणि तुम्ही बघितलं असेल की ज्यांचे मार्क्स 140 145 150 155 165 175 असा स्कोर ज्यांचा आहे ते काय करतात 11वी 12वी किंवा 9वी 10वी सिलेक्ट करतात. कारण की त्यांना माहित आहे हायर सेकंडरी स्कूलवर जर जॉब केला आपण तर त्यावेळेस आपली सॅलरी जी आहे ती चांगली असते. सॅलरी जर चांगली असली किंवा पगार जर चांगला असला तर त्यावेळेस वरचे जे पद आहे ते पद घेण्यासाठी कोणी इच्छुक असतं. त्याच्यामुळं 11वी 12वीला जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल किंवा 9वी 10वी जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस कॉम्पिटिशन जास्त असते किंवा त्यावेळेस आपल्याला मार्क्स तेवढे असले पाहिजे. कारण की 11वी 12वीमध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या लिस्टमध्ये बघून घ्या 2022च्या की 11वी 12वीसाठी जर सिलेक्ट व्हायचं असेल तर तिथे सब्जेक्टनुसार जागा असतात. आता उदाहरणार्थ समजा सायन्सचे असेल तर जीवशास्त्र, नंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा मग आर्टचे विषय असतील किंवा लँग्वेजचे विषय आहे मराठी, इंग्रजी, हिंदी, अशी वेगवेगळ्या जागा असतात. आणि एवढंच नाही उर्दू मिडियमचे सुद्धा बघा, उर्दू मिडियमचे जे विद्यार्थी आहेत उर्दू मिडियममध्ये सुद्धा काय होतं उर्दू मिडियमच्या सुद्धा सेपरेट जागा येतात किंवा उर्दू मिडियमचा कट ऑफ जो आहे तो सेपरेट. आता उर्दू मिडियमचं जसं मी सांगितलं की उर्दू मिडियमच्या जागा ज्या आहेत जागा येतात, उर्दू मिडियमच्या जागा येतील. जागा आल्यानंतर उर्दू मिडियमचे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा जी आहेत कमी असते तर उर्दू मिडियमच्या जागा सुद्धा कमी येतात. पण जर समजा उर्दू मिडियममध्ये तुम्हाला जर चांगला स्कोअर असला तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सुद्धा टिकू शकता. त्याच्यामुळं हे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली मी. आणि सेफ स्कोर जो आहे तो कशावर ठरतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, आपला स्कोर किती आला. उद्या समजा रिझल्ट लागला, आता टेट परीक्षेचा रिझल्ट आज लागला उद्या लागला तर टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर हे डिसाईड होत नाही की आपले मार्क्स कमी आहे आणि आपण शिक्षक भरतीमध्ये असणार किंवा नसणार किंवा आपले मार्क्स जास्त आहे तर आपल्याला कोणतं पद मिळणार. हे केव्हा ठरतं ज्यावेळेस पदसंख्या पवित्र पोर्टलवर येते, जाहिराती किती येतात, कोणत्या विषयासाठी येतात, मराठी मीडियमसाठी किती जागा आल्या, इंग्रजी मीडियमसाठी किती जागा आल्या. आता उदाहरणार्थ समजा काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी डीएड केलेलं असतं, मग त्यांच्यासाठी इंग्लिश डीएडच्या जागा किती आहेत नेमक्या, इंग्रजी माध्यमाच्या जागा किती आहेत, मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी किती जागा आहे, वर्ग 1 ते 5 चे किती जागा आहे, वर्ग 6 ते 8 चे किती आहे, मॅथ आणि सायन्सचे किती आहे, समाजशास्त्राचे किती आहे, नंतर लँग्वेजचे किती आहे, नंतर बीएड, नंतर एमएडचे जे विद्यार्थी असतात किंवा अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी जागा किती आहे ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आरक्षण घेतलेलं आहे, आरक्षण घेतलेलं जर असेल तुम्ही तर त्यावेळेस कट ऑफ खूप कमी लागतो. 100 पेक्षा जरी कमी मार्क्स असले आणि तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल स्पेशल कास्टमध्ये एखाद्या कोणत्या तर त्यावेळेस कट ऑफ कमी लागतो. आणि ज्यांचं आरक्षण म्हणजे थोडक्यात कोणतं, उदाहरणार्थ समजा अपंग, माजी सैनिक, खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त किंवा महिला किंवा मग उदाहरणार्थ समजा अजून एक आहे अंशकालीन, जर यामध्ये तुम्ही मोडत असाल तर त्यावेळेस मागच्या वेळेस खेळाडू आणि अंशकालीन कर्मचारी जे आहेत यांची पदसंख्या जे किंवा माजी सैनिक जे आहेत यांच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्याच्यामुळं अशा वेळेस कट ऑफ जो आहे खूप कमी लागतो आणि कमी मार्क्स जरी असले तरी सुद्धा तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागतो. तर अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी बघितल्या की सेफ स्कोर जो आहे नेमका किती असायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे सेफ स्कोर जो आहे रिझल्ट नंतर आपल्याला कळेल की नेमकी ॲक्च्युली रियालिटी जी आहे किंवा
किती मार्क्स जे आहेत हायेस्ट असणार आहे, किती विद्यार्थी जे आहेत जेमतेम रेंजमध्ये असणार आहे, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.